हे बघा, हे आहे बकुळीचं झाड आहे ते सावली. हे आहे अशोकाचं झाड. तुम्ही अशोकाचं झाड बघू शकता किती उंच आहे. बघा तुम्ही, पेरू पण आलेले आहे त्याला. आंब्यामध्ये आपल्याकडे 3-4 व्हरायटीचे आंबे, केशर, हापूस, दशेरी, तोतापुरी. मोठे चाफ्याचे झाड मोठे 18 इंची कुंडीमध्ये लावलेले आहेत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे दारुंटे नर्सरीमध्ये आणि तुम्हाला दाखवणार आहे दारुंटे नर्सरीमध्ये उपलब्ध विविध प्रकारचे शोभेची झाडे, फुलझाडे आणि फळांची झाडे. तर हा आहे आपला नगर मनमाड हायवे. या साईडला इकडे आहे येवला आणि इकडे मागे आहे मनमाड. तर नगर मनमाड हायवेवर आपली नर्सरी आहे. तुम्ही मागे बोर्ड बघू शकता आपल्या नर्सरीचा. आणि इकडे आहे आपली नर्सरी. तर चला, मी तुम्हाला एका छोट्याशा दारुंटे नर्सरीच्या टूरवर घेऊन जातो आणि बघूया दारुंटे नर्सरीमध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे प्रकारचे झाडे. तर हा आहे आपल्या नर्सरीचा एंट्रन्स. इकडे सुरुवातीलाच तुम्हाला हे नारळाची झाडे बघायला मिळतील. हे आहे सिंगापुरी व्हरायटीचे नारळ आणि इथे तुम्हाला समोरच विविध प्रकारचे शोभेची झाडे मिळतील. हे पेरूची झाडे आहेत. हे आहे गोल्डन सायप्रस. हे आहे सायकस. सायकस मध्ये 2 प्रकार असतात, हे एक आणि ही एक व्हरायटी. तर हा आहे आरेका पाम. इंडोर आउटडोर शोभेचं झाड आहेत. हे कोनोकॉर्पस मोठ्या नर्सरी पॉलीबॅग मध्ये लावलेले आहे. हे आहे गोल्डन सायप्रसचं झाड. तर चला मंडळी, मी तुम्हाला नर्सरीमध्ये उपलब्ध असलेले शोभेची, फुलांची आणि फळांच्या झाडांची एक एक करून माहिती सांगतो. तर हे आहे सिंगापुरी व्हरायटीचं झाड. हे जे झाड असतं नारळाचं, याला मोठे फळ असतं, पाण्याचं आणि खोबरं दोन्ही पण असतं यामध्ये. हे आहे गोल्डन मोरपंखी झाड. बघू शकता तुम्ही किती मोठ्या साईजचं आहे. इकडं आहे हे सायकस. हे छोटं सायकस पण आहे. हे शोभेचे झाड आहेत. हे बघा तुम्ही, हे गोल्डन सायप्रस. हे झाड कुंडीमध्ये पण लावू शकतो आणि जमिनीत पण लावू शकतो, खूप सुंदर असतं. हे आहे आपले रेग्युलर आरेका पाम्स. हे आहे रेड मच्छेरिया. हे पण शोभेचं झाड आहे. तुम्ही बघू शकता आरेका पाम किती हिरवा आहे आणि सुंदर आहे. इकडं हे कोनोकॉर्पस आहे, सावलीसाठी उत्तम झाड आहे. क्रिसमस, गोल्डन सायप्रस आणि हा आहे देशी व्हरायटी रोज, गुलाब, गावठी गुलाब. वाव. आणि इकडे पण आपण आरेका पाम ठेवलेला आहे आणि एक नर्सरी बद्दल बोर्ड आहे. हे वेगवेगळ्या प्रकारची झाडे इथे ठेवलेली आहे. तर हे विविध प्रकारची झाडे मी मोठ्या साईजच्या नर्सरी पॉलीबॅग मध्ये लावलेली आहे. हे आहे एक्झोरा, व्हाईट एक्झोरा, रेड एक्झोरा ही. आणि इथे आपण नर्सरीमध्ये समोर एक कुंड्या लावलेल्या आहेत, हँगिंग बास्केट्स. कृष्णकमळ, झेंडूचे रोपं, शोची रोपं. आणि हे आहे फॉक्सटेल फर्न. फर्नचा प्रकार आहे. हँगिंग मध्ये पण लावू शकतो आणि खाली कुंडीतही लावू शकतो. उत्तम झाड आहे. पेंट्रा, असे कलरफुल पानं असते याचे. आणि हा आहे आपल्या नर्सरीचा स्टोअर रूम. हे बघा तुम्ही, नर्सरी विषयी माहिती ठेवलेली आहे, लिहिलेली आहे बोर्डवर. आणि विविध प्रकारचे फळ झाडे आणि जे पण झाडे उपलब्ध आहे नर्सरीमध्ये त्याच्याबद्दल माहिती आहे. हे सगळे हँगिंग्स लावलेले आहेत तिथे, बास्केट हँगिंग्स. इकडं आहे हा गुलाबचा सेक्शन. आता गुलाब खूप कमी राहिलेले आहे, सर्व विकले गेलेले आहेत. हे बघा किती सुंदर कलरचा गुलाब. ह्या कळ्या बघू शकतो तुम्ही, किती कळ्या आहे. इकडे हे सगळे शोचे झाड आहेत. मोगरा, त्यानंतर रबर प्लांट, इंडोर आउटडोर, खूप उत्तम झाड आहे, घरी असलंच पाहिजे. हे काही शोचे झाड आहे, लकी बांबू. आणि हा आहे आपला नर्सरीचा स्टोर रूम. इथं मी हे गोकर्णाचा वेल लावलेला, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला असेल. तर हा आहे आपल्या नर्सरीचा छोटासा स्टोर रूम. इथं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं एक छोटंसं देवघर आहे. आणि हे सर्व अशा कुंड्या लटकवलेल्या आहेत. इथं सगळ्या विविध प्रकारच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत, वेगवेगळ्या साईजच्या. आणि हे बघा, काही खतं पण असतात. हे असे शॉवर्स पण आहे. हे पाणी मारायला खूप सोपं होतं याने, प्रेशरने पाणी जात नाही आणि झाडांना डॅमेज होत नाही. इकडे हे बघा, हा खतांचा सेक्शन, वेगवेगळ्या प्रकारचे खतं आणि कोकोपीट इथं ठेवलेलं आहे.
तर जेवढं पण नर्सरीमध्ये सामान लागतं रॉ मटेरियल वगैरे ते सगळं इथे ठेवलेलं असतं. खतं, फर्टिलायझर्स, कुंडी, नर्सरी पॉलीबॅग्स सर्व. हे पण मागे एक सगळं शोचं आहेत. आणि इकडे एक छोटंसं आम्ही नेट बांधून छोटंसं हे केलेलं आहे सावलीसाठी अरेंजमेंट. आणि इथं पण सगळे असे शोची झाडं आहेत. मोस्ट ऑफ द टाइम आम्ही इथं इंडोर प्लांट्स ठेवतो. हे बघा ऑर्चिडचं झाड, कळ्या आलेल्या आहेत त्याला, फुलं पण उमलतील. आणि हे आहेत कमळ, वॉटर लिली. तर आपल्या नर्सरीमध्ये ही लॉन पण उपलब्ध आहे. हे बघा इकडच्या ह्या सेक्शनमध्ये मोस्ट ऑफ दी आम्ही अशी झाडं ठेवतो ज्यांना सावलीची गरज असते. फॉर एक्झाम्पल मनी प्लांट, स्नेक प्लांट्स आणि असे वरती हँगिंग्स पण लटकवलेले आहेत. इकडं आहे हा जास्वंदीचा सेक्शन. हे बघा हे फिडल लीफ आहे. फिडल लीफ इंडोर प्लांट आउटडोर प्लांट दोन्ही पण आहे. हा एक फायकसची व्हरायटी, हे शोचं आहे. मी इथे ना माझे बॉन्साय ठेवलेले आहेत, जे मी असे छोटे बॉन्साय बनवले ते बॉन्साय ठेवलेले आहेत सर्व. हे बघा हे मोठं जास्वंदीचं झाड, ते महोगनी, हे पण महोगनी, हे सगळे जास्वंद इकडे. इकडं मनी प्लांट आहे, स्नेक प्लांट आहे आणि हा पेंट्रा आहे. हे आहे ब्रह्मकमळ. आणि हे सगळे रेन लिली. हा परत इकडे जास्वंदीचं सेक्शन. इकडं हे फळांमध्ये पेरू, बघा तुम्ही पेरू पण आलेले आहे त्याला, काही आंबे. परत इकडं आरेका पाम्स. आणि हे मोठे चाफ्याचे झाडं, मोठे 18 इंची कुंडीमध्ये लावलेले आहेत. वडाचं झाड, कृष्णा फायकस, खूप उत्तम झाड आहेत. याला जे नवीन पानं असतात सगळे लाल पानं असतात आणि परत ते हिरवे होऊन जातात. तर हे आहे कृष्णा फायकस, खूप सुंदर झाड आहे. जे नवीन पाला असतो याचा नवीन पाला जो येतो तो लाल असतो, नंतर परत हिरवा होतो आणि परत नवीन जो येईल तो लाल होतो, परत तो हिरवा होईल. हे मागे सगळे गोल्डन मोरपंखी, हे मोठे सायप्रस, गोल्डन सायप्रसचे झाड आहे. किती सुंदर झाड आहे बघा. हे फक्त हे मोठ्या कुंडीत घेऊन जायचं आणि घरासमोर ठेवायचं, किती शोभा येईल घराला. हे आहे परत सिंगापुरी नारळ. इकडे बघा स्पायडर प्लांट जमिनीत लावलेला आहे खाली. फायकसची व्हरायटी सफारी फायकस. हा आहे पांडा फायकस. हे आहे अशोकाचं झाड. तुम्ही अशोकाचं झाड बघू शकता किती उंच आहे, माझ्या हाईटच्याही वरती चाललंय ते. आणि याला पालवी पण किती बघा. हे आहे पेन्सिल मोरपंखी, पेन्सिल पाम म्हणता याला. इकडं पण थोडी लॉन आहे ठेवलेली. हे छोटे पेन्सिल मोरपंखी. इकडं आहे हे क्रिसमसचं. ही सगळी आपली नर्सरी आहे, सगळे शोभेची, फुलांची आणि फळांची झाड आहेत. हे बघा इकडं आहे ना, तुम्हाला दाखवतो मी. बघा हे सगळे ना रेड मच्छेरी आहे. इकडं हे सगळे जंगली झाड आहेत. हे बघा हे वडाचे झाड आहे सर्व. हे कदम आहे, सप्तपर्णी. हे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे. इथं सदाफुली आहे कुंडीमध्ये लावलेले. मधुमालती, ते छोटे मोरपंखी, गोल्डन मोरपंखी, डायफन, गोल्डन सायप्रस, त्यानंतर ख्रिसमस, डायफन, इंडोर आउटडोर दोन्ही पण चालेल तो. आणि हे गुलाब. गुलाब आता कमी राहिले नर्सरीमध्ये कारण सेल आउट झालेले सर्व. हे इथं सर्व हे गुलाब आहेत. आणि तिथं मागे पण आपली नर्सरी सर्व. हे मोठे चाफ्याचे झाड आहे. परत हा छोट्या साईजचा अशोका. इकडे तुम्ही बघू शकता हे चिक्कूचे झाड आहे, कालीपत्ती व्हरायटीचं चिक्कू. तर आपल्या नर्सरीमध्ये छोटे झाडं पण उपलब्ध आहे, मोठे झाडं पण उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी मागाशी वडाचे छोटे झाड दाखवले, आता हे वडाचं मोठं झाड आहे. 18 इंची कुंडीमध्ये लावलेलं आणि झाड बघा एवढं मोठं येतं. माझ्या हाईटच्याही किती वरती चाललंय, 3-1 फूट. हे परत हे बघा हे पण वडाचं झाड आहे. हे पूर्ण कुंडीमध्ये आहेत. तर याला ना आपण घरी पण लावू शकतो, फक्त कुंडीमध्ये लावून द्यायचं, बाकी काही टेन्शन नाही. हे सगळे आरेका पाम आहे, टेबल पाम, त्यानंतर हा फॉक्सटेल पाम, कालीपत्ती व्हरायटीचा चिक्कू. हा लाल चाफा आहे, याला लाल फुलं येतात. आणि हा सफेद, याला सफेद आणि पिवळे फुलं असतात. हा अशोका आहे. देवरोईचे झाडं पण आहे आपल्याकडं. हे आहे संत्री मोसंबी. हे बघा याला तुम्ही बघू शकता पालवी कमी पण लगेच याला फुलं पण येत आहे, म्हणजे फळं पण येत आहे लगेच. आणि हा इकडे आहे सर्व आंब्याचा सेक्शन. आंब्यामध्ये आपल्याकडं 3-4 व्हरायटीज आंबे, केशर, हापूस, दशेरी, तोतापुरी, लंगडा व्हरायटी पण होता पण तो संपलाय सध्या, आता तो नाही आहे. आम्रपाली पण आहे. हे बघा सगळे आंबे मागे. या झाडांना ऑलरेडी आंबे आलेले पण होते सीझन मध्ये. हे बघा हे मोहगणीचे झाड लावलेलं आहे. जंगलीमध्ये आपल्याकडे कडुनिंब पण उपलब्ध आहे. हे आहे पेंट्रा, आपलं लेमन क्रोटन शोचं झाड आहे.
फायकसची व्हरायटी. हे सर्व शोची झाड आहे, काही फुलांची काही फळांची. इथे मागे पण हे बघा, हे आहे बकुळीचं झाड येते. सावलीसाठी खूप उत्तम झाड असतं, याला फुलं पण येतात. आणि हे बघा, हे सीडलेस लिंबूचं झाड आहे. झाड बघा केवढं झाड आहे, म्हणजे छातीपर्यंत लागतंय तरी याला फुलं आलेले आहेत आणि याला लिंब येत आहे. बघा तुम्ही बघू शकता, लिंबू पण येत आहे. किती फुलं आले आणि किती जास्त लिंब येतं याला आता. हे बघा, हे आहे फणसाचं झाड. तुम्ही बघू शकता पालवी किती त्याला मस्त. तर मित्रांनो, ही होती आपल्या दारुंटे नर्सरीची एक छोटीशी टूर. आज मी तुम्हाला फक्त दाखवलेलं आहे दारुंटे नर्सरीमध्ये उपलब्ध असलेले काही शोचे आणि फुलांचे आणि फळांचे झाडं. तर नंतर कधी तुम्हाला अजून व्यवस्थितपणे दाखवल, एक झाडाची माहिती देईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या हिंदी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.